आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज। निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल। मी तुला नांदवणार नाही, माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, तुला घरात राहायचं असेल तर मोलकरीण म्हणून राहा, अशा शब्दात पत्नीचा अपमान करत विवाहितेचा पती, सासू, दीर व नणंद यांनी सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सर्व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सौ सुप्रिया अभिनंदन लोहार, वय 25, सध्या राहणार प्लॉट नंबर 56, इंदिरा हाऊस सोसायटी, विभूते शाळेमागे, जयसिंगपूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। सविस्तर माहिती अशी की ऑक्टोबर 2021 पासून आज अखेर कालावधीत कदम वस्ती कुर्णाजवळ सराटी कवटेमाकाळ, जिल्हा सांगली येथे घडली आहे। फिर्यादीच्या पतीसह कुटुंबियांनी तिला वारंवार लग्नासाठी व गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा आग्रह धरत शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला। पती अभिनंदन बाळासो लोहार, सासू शांता बाळासो लोहार, दीर लखन बाळासो लोहार आणि नणंद कविता काकासो लोहार, राहणार देवराष्ट्रे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस नाईक विजया पाटील करत आहेत। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।